नमस्कार आणि वेलकम. तुमचं स्वागत आहे माझ्या एका मोठ्या व्लॉगमध्ये. तर चला आता आम्ही निघालोय नाशिकच्या गणपतींचं दर्शन करायला. नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे गणपती बसवलेले राहते मंडळाचे आणि खरंच तिथलं डेकोरेशन आणि गणपतीची मूर्ती तर बघण्यासारखीच राहते. तर चला मग आता तुम्हाला पण घेऊन जाते. तर पहिलं दर्शन घेतलं आम्ही मुंबई नाक्यावरच्या गणपतीचं. तिथं तर एवढी छान होतं, म्हणजे ते डेकोरेशन असं कोणी म्हणणार नाही की हे फक्त ह्या 10 दिवसांसाठीच आहे. असं वाटत होतं की हे मंदिर इथं स्थायी आहे, म्हणजे हे कायमस्वरूपीचं मंदिर आहे. आणि मूर्त आणि बाप्पाच्या वरती जे मुखवटा वगैरे आहेत ते प्युअर चांदीचं होतं. त्यानंतर गाडीमधूनच कालिके मातेचं दर्शन घेतलं आणि इथं आमचं असं बोलणं चाललं होतं की हे त्यानंतर गेलो आम्ही नाशिकच्या राजाच्या दर्शनासाठी. इतकं छान होतं, असं जसं दरबार राहायचं ना आधी तसं वाटत होतं. म्हणजे असं मध्ये जायचं आणि तिथे सगळे लोक येण्या जाण्यासाठी असे पार्ट केलेले होते 2. आणि एवढी छान मूर्त तर होतीच होती, पण बाकी मागचं वगैरे सगळं बघून तर एवढं प्रसन्न वाटत होतं. नाही तर असं वाटत होतं की गणपती बाप्पा खरंच समोरच बसले की काय. आणि इथं पिल्लूचं पण छान असं मस्त असं दर्शन झालं. आणि त्यानंतर मग मी तिला बाबांकडे दिलं तिच्या. नाशिकच्या राजाचं दर्शन आरकेकडे जाताना इकडच्या साईडला आहे नाशिकचा राजा. गेला रे. त्यानंतर आम्ही आलो होतो आरकेवरती, म्हणजेच रविवार कारंजा. आणि तिथे गणपती उत्सवानिमित्त असं खाटू महाराजांचा देखावा होता. आणि तिथे दर्शन घेतल्यावर तर असं वाटत होतं की आपण खरोखरच्याच मंदिरात आहे की काय. आणि मस्त मग आमचं छान डेकोरेशन झालं तिथं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही खाली गेलो आरकेपासून खाली शालीमारकडे. आणि मग तिथं जरासं फिरलो वगैरे. आणि मग आम्ही बऱ्याच गणपतींचं दर्शन घेतलं, पण मग आम्ही तिथे काही व्हिडिओ काढू देत नव्हते. मग आम्ही व्हिडिओ वगैरे नाही काढले. आणि नंतर मग आम्ही शॉपिंग करायला गेलो. पिल्लूला तिच्या बाबांकडे दिलं. आणि आमचा आवडता उद्योग म्हणजे शॉपिंग. त्यानंतर मग आम्ही शालीमारमध्ये एक सेल होता तर तिथे गेलो. आणि तिथे खरंच छान प्राईजमध्ये मस्त अशा संसारासाठी उपयोगी वस्तू होत्या. मग तिथे बऱ्यापैकी वस्तू घेतल्या. काचेचे कप्स आणि असे बरण्या वगैरे होत्या. मग तिथून बऱ्यापैकी वस्तू घेऊन त्यानंतर मग आम्ही गेलो थोडंसं जेवण करायला, कारण एवढं फिरून फिरून खरंच भूक लागली होती आता. मग त्याच्यानंतर आम्ही तिथून गेलो शालीमारपासूनच मध्ये संघर्ष समोसावाला आहे. आणि त्यांच्याकडचा समोसा खूप मस्त लागतो खरंच, आणि एकदम छान लागतो तिथला. आणि मग आम्ही कायम आल्यावरती एकदा तरी आम्ही तिथे जाऊन समोसा खातो. आणि आता म्हटलं चला तिकडे जाऊया. आणि तिथेच जाता जाता एक असं गणपतीचं छोटी मूर्त होती, पण मग त्यांनी डेकोरेशन असं केलेलं होतं, म्हणजे कालिके मातेचं. आणि ते पण खरंच छान होती आयडिया. म्हणजे मस्त आहे की नुसतं गणपतीचंच डेकोरेशन करण्यापेक्षा काहीतरी वेगळं पण छान वाटतंय. तर त्यानंतर मग तिथे गेलो, तिथे दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर मग गेलो संघर्ष समोसावाल्याकडे. आणि तिथं भयानक गर्दी होती, म्हणजे तिथे कायम गर्दी राहते. आणि ही एकच शाखा आहे, पण इतकं गर्दी आणि सगळं असं व्यवस्थित. आणि चव तर कधीच बदलत नाही इथली. मग आम्ही तिथं मस्त समोसा चाट खाल्ला. आणि त्यानंतर मग यांनी चायनीज भेळ खाल्ली. आणि तोपर्यंत पिल्लूला मग मी सांभाळलं. तर असं होता आजचा व्लॉग. आणि आम्ही अशा गणपतींचं दर्शन केलं. तर जिथे व्हिडिओ नाही घेता आले तिथे मी फोटोज घेतले. तर मानाचं राजाचं पण दर्शन झालं होतं, अशोक स्तंभावरच्या राजाचं पण दर्शन केलं. आणि असं होता मग आजचा व्लॉग. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.